जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं आणि निलेश राणे यांनी एक एक्सपोज केली आहे। भाजप नेते निलेश राणे यांनी भुजबळांवर टीका केली आहे। आम्ही भुजबळांचं का ऐकून घ्यावं असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलंय। तर छगन भुजबळांना आवरलं पाहिजे असं सुद्धा निलेश राणे म्हणतायत। नेहमी छगन भुजबळ हे भाजपला डिवचत असतात आणि युती बिघडवायची भाषा सहन होणार नाही असं सुद्धा निलेश राणे यांनी म्हटलंय। 400 पार असं बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की 400 पार म्हणजे संविधान बदलणार। ते काढता नाकीनऊ आले। मोदी साहेब स्वतः एका चॅनलवर 15-20 मिनिटं सांगत होते की असं होणार नाही, संविधान बदलणार नाही, संविधान वर्ष आम्ही साजरा करणार आहोत वगैरे वगैरे। परंतु डोक्यामध्ये ही गोष्ट जेवढी खोलवर गेली होती त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला राज्यातील या मागच्या निवडणुकीमध्ये लक्षात आला असेल। महायुतीतील सगळे घटक पक्ष एकत्र आल्यानंतर ते निवडणूक लढले, पण निवडणूक लढल्यानंतर जेव्हा आता खरा रिझल्ट येतो तेव्हा त्याच्यातल्या कोणीतरी एकानी 400 पार गेलं तर हे निगेटिव्ह होईल असं म्हणणं आहे। निलेश राणे खऱ्या अर्थाने एक ट्विट करून त्यांनाच प्रश्न विचारलाय, सर एकतर भुजबळ सरांनी जे सांगितलं एका मुलाखतीचं की 400 पार हा निगेटिव्ह फॉर्म आहे महायुतीसाठी, त्याबद्दल तुम्ही ट्विट केलं, काय सांगाल? आमचा आक्षेप तोच आहे की तुम्ही युती सरकारमधले एक मंत्री आहात, ज्येष्ठ मंत्री आहात, ज्येष्ठ नेते आहात। आपण जे बोलतो त्याचा इफेक्ट समाजामध्ये, अलायन्समध्ये कसा जाईल ह्याचा विचार आपल्यासारख्या एका मोठ्या नेत्यांनी करायला हवा होता। माझ्यासारखा लहान कार्यकर्ता जेव्हा विचार करतो की जर हे मला समजत असेल की माझ्या कुठल्या वक्तव्यामुळे अलायन्सला नुकसान होता कामा नाही तर आम्ही ते करत नाही। भुजबळ साहेबांचं हे काय पहिलं वक्तव्य नाही। अनेक वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाला डिवचायचं काम केलं। आम्ही ऐकत होतो, इतके दिवस आम्ही ऐकतोच आहे, पण ऐकून किती ऐकायचं, त्याला एक मर्यादा आहेत। आणि म्हणून मी म्हटलं की आपण जेव्हा एका अलायन्समध्ये येतो तर मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, मला एवढ्याच सीटा हव्या, हे असं एका नेत्याला शोभत नाही, एका मोठ्या नेत्याला शोभत नाही। कधीही टोकाची भूमिका घेतलेली नाही असं एकही स्टेटमेंट तुम्ही मला दाखवा। काल पण फडणवीस साहेबांनी जे स्टेटमेंट दिलं आहे ते अतिशय बॅलन्स की जे आहे ते त्यांचं नेहमीच सगळ्यांना सांभाळण्याचं काम राहिलं। फडणवीस साहेब आमचे असतील किंवा आमचे इतर नेते असतील किंवा केंद्रातले नेते असतील, नेहमी सांभाळायच्या भूमिकेत असतात। मग तुमच्याकडून असं वक्तव्य का येतं आणि नेहमी का येतं? आपल्याला काय घडवायचं आहे का? अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येते। आणि मला समजतं तर मग ते तर फार मोठे नेते आहेत, फार मोठा माणूस आहे, हे त्यांना समजावं। मी काय त्यांना काय सांगायला हे सगळं बोलत नाहीये, मी माझं म्हणणं मांडतोय, एवढंच माझा विषय होता आणि तुम्ही मांडला। खूप धन्यवाद सर। तुम्ही बघताय एकूणच जर बघितलं गेलं तर सारख्याचे वक्तव्य होऊन दुसऱ्यांना याचा फायदा होईल का असा मोठा प्रश्न तो उपस्थित झालेला आहे। श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।